कला दर्पण न्यूज. वस्त्रनगरी इचलकरंजीत पारंपरिक कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तर सायंकाळी गाव भागातील जुनी गावचावडी येथे 121 वर्षांची परंपरा असलेला मानाचा पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला तर पाऊसमान चांगले होतं अशी आख्यायिका आहे. शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गाय बैलांना न्हाऊ माखू घातलं जात होतं. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. त्याचबरोबर घरोघरी मातीचे बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून मनोभावे पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आल्याने स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती. सकाळपासून बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत होती. शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला. तत्पूर्वी बैल पळविणे शर्यतीत विजयी झालेल्या बैल मालकांनी आपल्या बैलाची वाजत गाजत जल्लोषात मिरवणूक काढली. मिरवणूक पाहण्यासाठी व कर तोडण्याचा आनंद लुटण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. सायंकाळी शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे चाललेल्या परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळांच्या वतीने गावभागातील महादेव मंदिरानजीक पारंपरिक पद्धतीने कर तोडण्याचा कार्यक्रम देवाशिष पाटील, शिवाशिष पाटील यांच्या हस्ते पार पडला. तत्पूर्वी उत्सव कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैल पळवणा शर्यती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना भाजपचा कोल्हापूर जिल्हा पूर्व विभाग प्रभारी रामकृष्ण वेताळ, सहकार महर्षी कल्लापन्ना, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमानंतर फटाक्यांची मनमोहक आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बैल पळविणे शर्यतीत मोठ्या गटात पंकज गजानन घोडके प्रथम, निलेश प्रकाश बुगड द्वितीय, तुषार संजय आरवळे तृतीय, तर लहान गटात राकेश कलगोंडा पाटील प्रथम, विनायक अनिल म्हेत्रे द्वितीय व दस्तगीर शौकत मुजावर तृतीय यांच्या बैलांनी बक्षीस मिळवलं. तर जनावरांच्या प्रदर्शनात शहर व परिसरातील अनेक जातीवंत जनावरांचा सहभाग होता. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी उत्तम आवाडे, सतीश पंडित, प्रकाश दत्तवाडे, किशोर पाटील, शेखर शहा, शिवाजी काळे, बाबू रुगणे, सुशांत कलागते, अनिकेत पाटील, आशिष पाटील, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, अजिंक्य रेडेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, खजिनदार अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, सागर मगदूम, शिवाजी काळे, राजेंद्र दरिबे, बजरंग कुंभार, डॉक्टर विजय माळी, सागर गळदगे, इरफान अत्तार, सागर कम्मे, आरिफ अत्तार आदींसह गाव कामगार पाटील, पोलीस पाटील यांचं सहकार्य लाभलं. सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.